नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। रक्षक झाले भक्षक। दारूबंदी या विभागामध्ये एका महिला ड्रायव्हरवर स्थानिक व त्यांच्या डिपार्टमेंटचे इन्स्पेक्टर्स व हवालदार तसेच कर्मचाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला व तिचा विनयभंग केला। या संदर्भात तिने जिल्हाधिकारी यांना तक्रार केली। त्यावेळी त्यांच्या वरिष्ठांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, वाहन चालक आणि जवान आहेत तर त्यांनी अशी कंप्लेंट केली होती की त्यांच्यावर म्हणजे शारीरिक त्रास आणि छळ झाल्याबाबत। तर कंप्लेंट आल्या आम्ही ती कंप्लेंट त्यांना वरिष्ठांकडे पाठवायची होती, त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली। त्यानंतर जिल्हाधिकारी मॅडमने पण कमिटी समोर ती द्यायला सांगितली, पण कमिटीचा कार्यकाळ थोडा संपलेला होता। ती नवीन समिती गठीत करून ऑलरेडी कमिटी समोर कामकाज सुरू झालेलं आहे। मॅडम, समितीमध्ये 5 जण आहेत। त्याच्यात सचिव हे महिला बाल विकासचे अधिकारी असतात, एक सामाजिक संस्थेच्या महिला आहेत, एक शासकीय महिला आहेत, त्या पोलीस विभागाच्या सब इन्स्पेक्टर आहेत, असे एक टोटल 5 जण आहेत। मॅडम, ते ऑलरेडी ॲक्च्युली ते कमिटी समोर आता सगळं आहे, ते होणार आहे आणि ते तुम्हाला पण माहिती आहे, म्हणजे तुमच्यासमोर आलेली आहेत ती नावं। आमच्यात येथे एक इन्स्पेक्टर आहे, एक सब इन्स्पेक्टर आहे, एक ASI आणि एक कॉन्स्टेबल, असे 4 जणांचे त्याच्यामध्ये नाव आहे। ओके। तर धुळ्यामध्ये हे राज्य उत्पादन शुल्क ऑफिस जे आहे तिथे एक महिला ड्रायव्हर त्यावर म्हणजे मानसिक शारीरिक अत्याचार झाला असं आम्हाला कळलं बाहेरून। म्हणजे मला एक पेपरमध्ये बातमी त्याच्यामध्ये वाचून आम्हाला कळलं व अशी घटना घडली म्हणून। मग आता आम्ही त्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत काकडे मॅडम, त्यांना भेटायला आलो होतो की नेमकं हे काय प्रकरण चालू आहे बुवा, कारण एका महिलेवर अत्याचार होतो आणि एक महिला इथे अधीक्षक आहे, तर तुम्ही काय करताय बुवा हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो। मग त्यांनी सांगितलं की एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये हे प्रकरण चालू आहे, तर त्या समितीमध्ये आता काय होतं ते बघतो। आता काही तुम्हाला 12 तारीख दिलेली आहे, पण याच्यात 4 जण कल्पित आहेत, तर 4 सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। तर आता पुढे बघू 12 तारखेला काय होतं बघू, नाही तर मग मनसेकडनं मग मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन छेडू नये। मॅडम कोण ज्या पीडित महिलेवर अन्याय झाला त्यांची नावं काय? निरीक्षक राजेश धनवटे निरीक्षक आहेत, परत नंतर PSI विवेक फुलपगारे जितेंद्र फुलपगारे आणि दुसरं कोण आहे अजून भडांगे म्हणून कोणीतरी आहे आणि गौरव सपकाळे, असे 4 नावं आहेत। सबके गौरव सबके असे 4 नावं आहेत, असे 4 नावं आहेत। बघू मग त्यांना आता काय करायचं। अधिकाऱ्यांनी संबंधितांवर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन मनसे कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी देण्यात आले। लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळावा हाच आमचा एक उद्देश आहे। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार,